नमस्कार मित्रांनो, मनापासून स्वागत आहे आपल्या SR परकारे या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला गायत्री नावाच्या एका मुलीची गोष्ट सांगणार आहे। गायत्री गरीब घरातली होती आणि खूप काम करत असे, पण ती लवकर थकून जायची, म्हणूनच तिला लोक कृता गायत्री म्हणत असत। ती हळूहळू मोठी झाली आणि एके दिवशी तिचं लग्न झालं। तिचं लग्न एका गरीब कुटुंबात झालं होतं, जिथं तिच्याशी खूप दुर्व्यवहार केला जाई आणि तिचा अनादर केला जाई। काही काळानंतर गायत्रीला एक मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतर तिच्या घरातल्या लोकांनी तिच्याशी आदराने वागायला सुरुवात केली, परंतु नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं। काही वर्षांनी तिच्या मुलाचं निधन झालं आणि त्या धक्क्याने गायत्री वेड्यासारखी वागायला लागली। गायत्रीला असं वाटलं की तिचा मुलगा जिवंत आहे आणि त्याचं काहीतरी औषध मिळेल। ती मुलाला घेऊन घराघरात फिरू लागली, लोकांना सांगत जाऊ लागली की माझ्या मुलाचं औषध द्या। लोक तिच्यावर हसायचे व तिला पागल समजायचे। हे तिला कळत नव्हतं। ती मरण पावलेल्या मुलाला गोदीत घेऊन घराघरात औषध मागायला जायला लागली। लोक तिला पाहून हसायचे आणि म्हणायचे, अरे पागल, मरण पावलेल्या व्यक्तीसाठी औषध मिळत का? एक दिवस एक दयाळू माणूस तिला भेटला। त्याने तिची अवस्था पाहिली आणि तिला बुद्ध भगवानांकडे जाण्याचा सल्ला दिला। गायत्री बुद्ध भगवानांकडे गेली आणि त्यांच्यापुढे हात जोडून विनंती केली, माझ्या मुलाला जिवंत करा। बुद्ध भगवानांनी तिला एक शांत समाधान दिलं आणि म्हणाले, तू या नगरात जा आणि त्या घरातून सरसोंचे दाणे आण, जिथं कधीच कुणाचं मरण झालेलं नसावं। गायत्री आनंदाने नगरात गेली आणि एक घरात जाऊन सरसोंचे दाणे मागायला लागली। त्या घरातल्या माणसाने तिला दाणे दिले, पण गायत्रीने विचारलं, तुमच्या घरात कधी कुणाचं मरण झालं आहे का? त्या माणसाने उत्तर दिलं, अगं बाई, आमच्या घरात कितीतरी माणस मरण पावली आहे। गायत्रीने मग त्या घरातून सरसोंचे दाणे घेतली नाही। ती दुसऱ्या घरात गेली, पण सगळीकडे तिला एकच उत्तर मिळालं, आमच्या घरात मरण झालं आहे। तिला लक्षात आलं की बुद्ध भगवानांनी तिला हे सत्य समजावण्यासाठी सरसोंच्या दाण्यांसाठी पाठवलं आहे। तिने जाणलं की तिच्या मुलाचं मरण हे अटळ होतं आणि मरण झालेल्या कोणाचंही पुनरुज्जीवन होऊ शकत नाही। गायत्री आपल्या मुलाला शमशानात नेऊन त्याचं अंतिम संस्कार केलं आणि मग परत बुद्ध भगवानांकडे गेली। बुद्ध भगवानांनी तिला विचारलं, सरसोंचे दाणे मिळाले का? गायत्रीने उत्तर दिलं, प्रभू, आता मला कळलं आहे की मरण हे अपरिहार्य आहे। मी अज्ञानात वावरत होते, पण आता सत्य जाणलं आहे। मित्रांनो, आपण गायत्रीची गोष्ट ऐकली, जिथे तिने आपल्या मुलाच्या मृत्यूचा सामना कसा केला आणि बुद्ध भगवानांनी तिला जीवनाचं सत्य कसं शिकवलं, हे आपण पाहिलं। गायत्री आपल्या दुःखातून निघून पुन्हा एकदा सामान्य जीवन जगण्यास सक्षम झाली होती। बुद्ध भगवानांच्या शिकवणीने तिचे जीवन बदललं होतं। ती आता आपल्या दुःखांना तोंड देऊन इतरांना मदत करण्याच्या विचारात होती। तिच्या आयुष्यातली ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया। मित्रांनो, या कथेतून आपण एक मोठा धडा घेऊ शकतो। जे या पृथ्वीवर जन्म घेतात त्यांना एक ना एक दिवस मरण हे अटळ आहे। मित्रांनो, मरण ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या वाट्याला येते। आपण जन्म घेतो तेव्हा आपला मृत्यू आधीच ठरलेला असतो। हे सत्य जाणून घेतल्यावर आपल्याला आपल्या आयुष्यातून घडणाऱ्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे। मित्रांनो, आता आपण या गोष्टीतून काय शिकायला हवं? एक, जीवनाची अनिश्चितता स्वीकारा। आपण कितीही योजना आखल्या, कितीही प्रयत्न केले, तरी काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात। मृत्यू हे त्यापैकी एक आहे। आपण आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जसा आहे तसाच स्वीकारायला शिकायला हवं। दोन, दुःखातून शिकण्याचा प्रयत्न करा। गायत्रीच्या जीवनात खूप दुःख होतं, पण त्यातून तिने धडा घेतला। आपल्यावर जेव्हा संकट येतात तेव्हा त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे।
दुःखातून बाहेर पडल्यावर आपण अधिक ताकदवान होतो. 3. आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा. बुद्ध भगवानांच्या शिकवणीने गायत्रीला जीवनाचं नवं सत्य समजलं. आध्यात्मिकतेने आपल्या जीवनाकडे पाहिलं तर आपण आपल्या दुःखांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. मित्रांनो, आपण आपल्या जीवनात काहीतरी महान करण्याचा प्रयत्न करायला हवा. मरण अट असलं तरी आपल्या कर्तृत्वाने आपण अमर होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या कथेतून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर कृपया कमेंट करून नक्की कळवा. आशा करतो की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर ही कथा तुमच्यासाठी प्रेरणादायक असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता लवकरच एका नवीन कथेसह भेटू. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. नमो बुद्धाय.